जय शिवराय मित्रांनो, आपल्याला जर सोयाबीन या पिकाची कंपनीला क्लेम कसा करायचा या व्हिडिओ पाहण्याच्या शोधात जर आला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। कंपनीला आपल्याला 72 तासाच्या आत आपल्याला सोयाबीन पिकाची, कापूस पिकाची 72 तासाच्या आत आपल्याला तक्रार नोंदवायची आहे। ती तक्रार कशा प्रकारे नोंदवायची, ती ॲप कोणती आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर आपण क्लेम केला तरच आपल्याला पीक विमा मिळणार, नाहीतर अन्यथा आपल्याला पीक विमा मिळणार नाही। तर याची सर्व शेतकऱ्यांनी जाणीव करून घ्या आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि आपल्या इकडे जास्त पाऊस झाला असेल किंवा येलो मोजॅक जर रोग आला असेल तर सोयाबीन पिकाची तक्रार कंपनीला नोंदवा, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर कंपनीकडून आपले इंटिमेशन नोंदवला जाईल आणि आपली तक्रार घेतली जाईल। तर मित्रांनो, आज मी पाऊस जास्त झाल्यामुळे तक्रार नोंदवण्यासाठी आपल्या शेतामध्ये आलेला आहे आणि ती तक्रार कशा प्रकारे नोंदवायची ही याची A to Z माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला प्ले स्टोअरवरून आपल्याला क्रॉप इन्शुरन्स ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायची आणि ती ओपन करून घ्यायची। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। येथे आपल्याला कंटिन्यू ॲज अ गेस्ट यावर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन दिसेल क्रॉप लॉस, यावर क्लिक करायचे। आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा। मोबाईल नंबर टाकून घ्या आणि सेंड OTP यावर क्लिक करा। आपल्याला लगेच एक OTP येईल, तो आपल्याला टाकून आपल्याला आपला OTP टाकून घ्यायचा। आपला OTP टाकून घ्या आणि आपल्याला व्हेरीफाय होईल। येथे आपल्याला सीजन, आपल्या विम्याचे सीजन विचार, खरीप किंवा रब्बी। तर आपल्याला येथे सोयाबीन असल्यामुळे खरीप निवडून घ्या। आपल्याला इयर निवडायचे 2024। आपल्याला स्कीम विचारते, तर आपल्याला प्रधानमंत्री फसल बीमा योजना हे निवड करून घ्या। आपले स्टेट निवडून घ्या। निवड केल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट यावर क्लिक करून घ्यायचे। जर आपण विमा स्वतः जर भरला असेल किंवा बँकेतून भरला असेल तर आपल्याला येथे ऑप्शन दिलेले आहेत। मी आता विमा CSC द्वारे भरलेला आहे, त्यामुळे CSC येथे चूज करतो आणि डू यू हॅव, आपल्याकडे ॲप्लिकेशन नंबर असेल तर यावर क्लिक करा आणि खाली आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर आपल्याला डन बटनवर क्लिक करून घ्या। केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला पॉलिसी नंबर यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आपल्या इथे नाव, ते पूर्ण माहिती दाखवेल। आपला गट नंबर 1 असेल तर 1 दाखवेल, अनेक असतील तर अनेक येथे दाखवेल। याच्यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्याच्या नंतर रिपोर्ट इन्सिडेंट अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल। तर आपल्याला येथे पावसामुळे तक्रार नोंदवायची असेल तर इथे एक्सेस रेनफॉल हे निवड करून घ्या आणि ज्या दिवशी आपली घटना झालेली आहे ती निवड करण्यासाठी आपल्याला दिनांक टाकायचा, तो टाकून घ्या आणि आपले पिकाचे स्टेटस कसे आहे, स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभे पीक आहे का, हार्वेस्टेड आहे काय, कट स्प्रेड हे आहे म्हणजे कापलेले पीक आहे। तर माझे पीक स्टँडिंग क्रॉप असल्यामुळे स्टँडिंग क्रॉप हे घेतो। आपल्या पिकाचे नुकसान किती टक्के झाली तर हे आपल्याला इथे टाकून घ्यायचे। टाकल्याच्या नंतर आपल्याला रिमार्क मध्ये एक्सेस रेनफॉल असे टाकून घ्यायचे आणि आपल्याला एक फोटो अपलोड करायचे। फोटो अपलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन करा। प्रकारे आपला फोटो घ्या। फोटो घेतल्याच्या नंतर आपल्याला काही नाही, आता संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या। चेक केल्याच्या नंतर सबमिट या बटनवर क्लिक करा। अशा प्रकारे आपल्याला थँक्यू क्रॉप लॉस रिपोर्ट सक्सेसफुली अशा प्रकारे डॉकेट ID मेल याची स्क्रीनशॉट काढून घ्या। स्क्रीनशॉट घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे
आपला इंटिमेशन सबमिट झालेला आहे। आपल्याला विमा कंपनीचे प्रतिनिधी लवकरच येऊन आपल्याला भेट देतील आणि आपल्याला इंटिमेशन नोंदवला जाईल। अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।